सो अमेरिकेमध्ये 25 डिसेंबर हा ख्रिसमस डे ह्या लोकांचा जशी आपली दिवाळी असते तशी हा लोकांचा हा सगळ्यात मोठा फेस्टिवल असतो आणि या दिवशी हे लोक आपल्या फॅमिलीबरोबर आपल्या फ्रेंड्सबरोबर सेलिब्रेट करतात. हा व्हिडिओ जो आहे हा ख्रिसमस डेचा आहे, त्यामुळे गर्दी खूपच कमी आहे. सो या दिवशी अगदी सगळं काही बंद असतं. मॉल्स, स्टोर्स, रेस्टॉरंट्स, एव्हरीथिंग. इट इज क्लोज्ड. बट गॅस स्टेशन्स जिथे आपण पेट्रोल भरू शकतो आणि काही एशियन रेस्टॉरंट्स किंवा इंडियन रेस्टॉरंट्स ओपन असतात. तुम्ही जर ऑन दी रोड असाल, ट्रॅव्हल करत असाल तर थोडी काय म्हणतात अव्यवस्था होऊ शकते. बट इट्स फन स्टिल टू बी आउट देअर. ही जी सिटी आहे ही डेस्टिन सिटी आहे. ही फ्लोरिडातली सगळ्यात वरती म्हणजे अगदी अप नॉर्थला येते, जिथे जॉर्जिया, अटलांटा जो आहे भाग किंवा आपला साऊथ कॅरोलिना जो भाग आहे तो टचडाऊन होतो. फ्लोरिडा हे US मधलं वन ऑफ द टॉप अट्रॅक्शन आहे विजिटर्ससाठी. फ्लोरिडा मोस्टली बीचेस आणि अम्युजमेंट पार्क्स जे आहे ओर्लँडोमध्ये आपले डिझनीचे सगळे पार्क आणि युनिव्हर्सल ओर्लँडो वगैरे त्यासाठी. आणि क्रिसमसच्याच रात्री वी विजिटेड अ चर्च, कारण मला चर्चला विजिट द्यायला खूप आवडते. सो तिथे मास चालू होता. जशा आपल्या मंदिरात पूजा अर्चना चालू असतात तसंच यांचं मास असतं. हे आहे हयाट प्लेस. हे इथे आम्ही राहिलो होतो. जेव्हा कधी आम्ही बुकिंग करतो हॉटेलचं तेव्हा आय मेक शुअर की त्या हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असेल. सो ब्रेकफास्ट करता तुम्हाला बाहेर पडावं नाही लागत. ब्रेकफास्ट झाल्यानंतर वी डिसाइडेड टू गो टू द बीच. दिस इज द डेस्टिन बीच. आणि जर तुम्ही सँड पाहिली तर ती अगदी शुगर सॉफ्ट असते, व्हाईट सँड. त्यासाठी हे फ्लोरिडातले सगळे बीचेस खूप फेमस आहेत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.